नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेतील सन 2024ला झालेला इयत्ता 5वीचा इंग्रजी पेपर सोडवत आहोत. तर यामध्ये बघा, पहिला प्रश्न काय होता, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज इनकरेक्ट, म्हणजे चुकीचं वाक्य आपल्याला शोधायचं आहे. पहिलं वाक्य आहे, सप्टेंबर हॅज 31 डेज. नंतर, there are 7 days in a week. A spider has 4 legs. आणि फोर्थ वन आहे, there are number of stars in the sky. आणि ह्याला नंतर पर्याय दिलेले आहेत. तर आपल्याला ह्याच्यातली चुकीची वाक्य शोधायची आहेत. तर पहिल्या वाक्याचा अर्थ आहे पहा, सप्टेंबर हॅज 31 डेज म्हणजे सप्टेंबरमध्ये 30 दिवस असतात. पण हे चुकीचं आहे. कारण सप्टेंबरमध्ये 31 दिवस असत नाही तर 30 दिवस असतात. त्यामुळे हे चुकीचं आहे की 31 डेज आहेत. म्हणजे पहिलं वाक्य चुकीचं आहे. इथं काय म्हणायला हवं होतं, सप्टेंबर महिन्यामध्ये 30 दिवस असतात म्हणायला पाहिजे होतं. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, सप्टेंबर हॅज 31 डेज. म्हणून हे पहिलं वाक्य चुकीचं आहे. त्यानंतर पहा, अ स्पायडर हॅज 4 लेग्स. सी नंबरचं वाक्य बघा, स्पायडर म्हणजे काय, कोळी. कोळीला 4 पाय असतात म्हटले तर नाही, कोळी हा कीटक असल्यामुळे त्याला 6 पाय असतात. त्यामुळे ए आणि सी ही चुकीची वाक्य आहेत. पर्याय बीचा विचार करा. बीमध्ये दिलेलं वाक्य पहा, देर आर 7 डेज इन अ वीक. एका आठवड्यामध्ये 7 वार असतात. हे करेक्ट आहे. देर आर नंबर ऑफ स्टार्स इन द स्काय, म्हणजे आकाशात खूप सारे तारे आहेत. हे पण योग्य आहे. तर चुकीची 2 वाक्य दिलेली आहेत, ए आणि सी, आणि तोच आपण पर्याय निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 2, ओनली ए अँड सी इज इनकरेक्ट सेंटेन्स. ओके, नेक्स्ट पहा, दोन नंबरचा प्रश्न पहा, व्हेअर विल यू यूज द वर्ड टायगर इन द फॉलोइंग लिस्ट टू अरेंज इट अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे वर्णानुक्रम लावायचा आहे, अल्फाबेटिकली लावायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टायगर कुठे लिहिता येईल, तर पहा, पर्याय आहेत, आफ्टर थ्रो, आफ्टर डायमंड्स, बिफोर स्क्विरल या आफ्टर 20. तर हे आफ्टर थ्रो येणार. कारण जर आपण याचा वर्णानुक्रम लावला तर पहिल्यांदा येणार डायमंड, डायमंड नंतर येणार फिदर्स, फिदर्स नंतर येणार स्क्विरल, स्क्विरल नंतर येणार थ्रो, आणि थ्रो नंतर येणार 20. मग बघा, टायगर, टायगर लिहिलं तर TI येणार, TI. त्यामुळे हे आफ्टर थ्रो, ह्या थ्रो नंतर आपण टायगर लिहू, नंतर 20 लिहिणंच योग्य आहे. ते वर्णानुक्रम होईल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे काय होणार, करेक्ट ऑप्शन आपला होणार. त्यानंतर पहा, फाइंड द प्रॉपर वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्स रिस्पेक्टिवली. डॅश डॅश युअर टीथ अँड डॅश डॅश युअर फेस. काय म्हटले, ब्रश युअर टीथ अँड वॉश युअर फेस. करेक्ट ऑप्शन काय, ब्रश युअर टीथ अँड वॉश युअर फेस. पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ रायमिंग वर्ड्स ॲट द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क्स रिस्पेक्टिवली. म्हणजे या माऊसचं रायमिंग वर्ड शोधायचं आहे, पेन्सचं, गनचं आणि किंगचं दिलेल्या ऑप्शनमधून. तर पहा, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे पहा, माऊस, हाऊस, प्लेन्स, ग्रेन्स, सन, गन, गन, सन, किंग, विंग. पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 5वा, विच ऑफ द गिवन सेंटेन्स इज करेक्ट सेंटेन्स ऑफ फॉर द पिक्चर. तर काय म्हटलेलं आहे पहा, हा कोण आहे, डॉग, हा झाडाखाली बसलेला आहे. तर आपण त्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणू शकतो, द डॉग इज सिटिंग अंडर द ट्री. झाडाखाली, अंडर द ट्री. ओव्हर द ट्री म्हणजे झाडाच्या वर, टच पण होणे, झाडाच्या वर होईल. ते काय योग्य आहे का, नाही. द डॉग इज सिटिंग ऑन द ट्री, झाडावर बसला आहे का तो, नाही. द डॉग इज सिटिंग बिटवीन द ट्री, झाडांच्या मध्ये बसला आहे का, नाही. तर द डॉग इज सिटिंग अंडर द ट्री, डॉग झाडाखाली बसलेला आहे. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन पहा,
Which punctuation marks are used in the following sentence? Don't worry, Aman. Don't worry, Aman. I will do your work for you. तर इथं काय काय हवं होतं? कोणते पंक्च्युएशन मार्क्स काय झालेत बघा. तर ओन्ली ए म्हणजे कॉमा आलेला आहे. नंतर सी म्हणजे फुल स्टॉप आलेला आहे. नंतर काही ॲपॉस्ट्रोफी आलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए, सी आणि डी आर करेक्ट. ही विरामचिन्हे इथं आलेली आहेत. कोणती? कॉमा, ॲपॉस्ट्रोफी अँड फुल स्टॉप. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन. रीड द फॉलोइंग न्यूज हेडलाईन अँड फाइंड विच सब्जेक्ट गिवन न्यूज हेडलाईन रिलेटेड टू. तर पहा काय आहे न्यूज. BCCI अपॉइंट्स अमोल मुजुमदार ॲज वुमन्स क्रिकेट टीम हेड कोच. तर काय आलेलं आहे? क्रिकेट आलेलं आहे. स्पोर्ट्स म्हणजे हे स्पोर्ट्सशी संबंधित वाक्य आहे, म्हणून आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 निवडणे योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. फाइंड द रॉंग पेअर ऑफ बरोबर आहे. फाइंड द रॉंग पेअर ऑफ रीडर अँड इट्स आन्सर. तर काय म्हटले? फर्स्ट वन काय आहे? आय हॅव 4 legs बट आय कॅनॉट वॉक चेअर. आय एम नॉट अ बर्ड बट आय कॅन फ्लाय काईट. आय ईट ग्रास. आय गिव्ह मिल्क फॉक्स. आय हॅव टीथ बट आय कांट बाईट कोंब. तर बघा या ठिकाणी रॉंग पेअर आहे. पर्याय क्रमांक 2 आय ईट ग्रास. आय गिव्ह मिल्क. इथं काऊ आलं तरी चाललं असतं, बफेलो आलं तरी चालेलं असतं. तर या ठिकाणी त्यांनी फॉक्स दिलेला आहे, ती चुकीची पेअर आहे. आता इथं गाय काय खाते? गाय ग्रास खाते आणि दूध देते. तर पर्याय क्रमांक हे फॉक्स दिलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी हे चुकीची काय आहे? रीडर आहे. आता 9th वन पहा. चूज द करेक्ट सेंटेन्स फॉर सिकिंग परमिशन. म्हणजे काय? परमिशन मागण्यासाठी कोणतं वाक्य काय म्हटलेत? करेक्ट आहे. फर्स्ट वन आहे हॅलो पीपल ऑन अर्थ प्लीज. सेकंड आहे प्लीज कम ओव्हर टू माय हाऊस ऑन संडे. आरंट यू फिलिंग वेल? कॅन आय कॉल माय पॅरेंट्स? तर बघा फोर्थ वन इज द करेक्ट आन्सर. म्हणजे 4 नंबरचं हे ऑप्शन हा करेक्ट आहे. तर इथं परमिशन विचारलेली आहे, म्हणजे परवानगी मागितलेली आहे. कॅन आय कॉल माय पॅरेंट्स? मी माझ्या आईवडिलांना फोन करू शकतो का? मी माझ्या पॅरेंट्सना कॉल करू शकतो का? इथं परमिशन मागितलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याची काय आहे? योग्य उत्तर आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे? सी डॅश डॅश गेट अप ॲट 6:30 AM. 6:30 AM. तर इथं काय ना? शी डझंट गेट अप ॲट 6:30 AM. कारण ही सी इटला डज लावायचं, त्यामुळे ह्या ठिकाणी डज आलं. आणि हे नकारार्थी सगळे पर्याय आहेत म्हटलं तर डज नंतर काय? एन ॲपॉस्ट्रोफी टी म्हणजे डझंट हेच या ठिकाणी योग्य आहे. फर्स्ट पर्सनला काय लावायचं? डू. आणि नकारार्थी असेल तर डोंट. आणि ही सी इटला काय लावायचं? डज. नकारार्थी असेल तर डझंट. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 2 हे योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ पंक्च्युएशन मार्क फॉर अंडरलाइन सेंटेन्स. ए. Ask where are you going? B replied, we are going to the playground. A said, yes, please wait for me. A said, yes, please wait for me. तर काय म्हटलेलं आहे की पंक्च्युएशन मार्क व्हेर आर यू गोईंग. तर या ठिकाणी काय पाहिजे होता? इथं प्रश्न विचारलेला आहे, म्हणून प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क इथं हवा होता. एनं काय विचारलं आहे? व्हेर आर यू गोईंग. तुम्ही कुठे जात आहात? तर हा प्रश्न आहे, म्हणून या ठिकाणी काय येणार? प्रश्नचिन्ह.
नेक्स्ट क्वेश्चन पहा. विच बॉडी पार्ट इज युज्ड फॉर टेस्टिंग द फूड. तर याचं योग्य उत्तर आहे टंग, आणि टंगचं चित्र आहे ऑप्शन नंबर 1. टंग म्हणजे काय? जीभ. जिभेनं आपल्याला चव समजते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, लुक ॲट द क्लॉक, व्हॉट टाईम विल इट बी आफ्टर 45 मिनिट्स. काय म्हटले की आणखीन 45 मिनिटानंतर घड्याळामध्ये किती वाजतील किंवा घड्याळ किती दाखवेल. आता किती वाजलेले आहेत इथं? तर इथं 8:30 वाजलेले आहेत. इथं काय वाजलेले आहेत? 8:30, म्हणजे 8:30 झालेले आहेत. आणि आता अजून 45 मिनिटानंतर म्हणजे ते किती वाजतील? 9:15. 9:15 आणि 9:15ला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? 9:15. 9:15. त्यामुळे ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न पहा. चूज द करेक्ट सेंटेन्स विच हॅज करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. म्हणजे ज्यामध्ये योग्य पंक्च्युएशन मार्क्स आहेत ते वाक्य निवडा. लेट मी गो प्लीज. जावेद, रॉबर्ट अँड फरहान आर गुड फ्रेंड्स. नंतर आर यू रेडी? व्हॉट अ ग्रेट सरप्राईज. तर या ठिकाणी व्हॉट अ ग्रेट सरप्राईज नंतर उद्गाराचे चिन्ह आलेलं आहे आणि हेच योग्य वाक्य आहे, कारण हा प्रश्न आहे. आर यू रेडी काय आला असता? क्वेश्चन मार्क आला असता, पण चुकीचं दिलेत. नंतर लेट मी गो प्लीज इथं फुल स्टॉप आला असता. नंतर या ठिकाणी जावेद, रॉबर्ट, फरहान हे काय झाले असते? कॅपिटल लेटरमध्ये आले असते, आणि ह्या ठिकाणी हा अपूर्णविराम आला नसता. तर अशा प्रकारे, आणि इथं हे एक क्रिया उत्तरण चिन्ह पण आलं नसतं. त्यामुळे हे 1, 2, 3 पर्याय चुकीचे आहेत आणि करेक्ट आहे व्हॉट अ ग्रेट सरप्राईज, आणि उद्गाराचे चिन्ह ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे योग्य आपला पर्याय आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. लुक ॲट द ग्रीटिंग कार्ड अँड रीड द मॅसेज. ग्रीटिंग कार्ड पाहून त्यावरचा मॅसेज वाचा. मॅसेज काय आहे पहा. होप पीस रिगन्स इन युअर पार्ट ऑफ द वर्ल्ड टुडे अँड एव्हरी डे. हॅपी रिपब्लिक डे. हॅपी रिपब्लिक डे. तर प्रश्न काय आहे? चूज द प्रॉपर डेट. आता रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिवस कधी असतो? तर 26 जानेवारीला. कधी असतो? 26 जानेवारी, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. 2 ऑक्टोबरला काय असते? गांधी जयंती. 15 ऑगस्टला इंडिपेंडन्स डे म्हणजे काय? स्वातंत्र्य दिन. 26 नोव्हेंबरला संविधान दिन. त्यानंतरचा प्रश्न पहा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. द सन इज ऑलवेज इन द डॅश डॅश डायरेक्शन ॲट 7 AM. म्हणजे म्हणजे सूर्य दररोज सकाळी 7ला कोणत्या दिशेला असतो? तर तो पूर्वेला उगवतो आणि पूर्वेला असतो, म्हणजेच ईस्ट. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन पहा. फाइंड आउट द सेट ऑफ मिसिंग लेटर्स ऑफ द मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग. तर या ठिकाणी काही काय केले त्यांनी लेटर दिले नाही, त्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द बनेल. तर या ठिकाणी SPHERE म्हणजे या ठिकाणी ई लिहिलं तर स्पियर होईल. त्यानंतर सर्कल, या ठिकाणी आय, या ठिकाणी सी. सर्कल म्हणजे वर्तुळ. या ठिकाणी ट्रँगल, TRIANGLE ट्रँगल. तर या ठिकाणी क्यूब, CUBE क्यूब. आणि या ठिकाणी कोन, CONE. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हेच ह्या ठिकाणी योग्य आहे. त्यानंतर 18वा क्वेश्चन पहा. विच ऑफ द सिंग्युलर प्लुरल पेअर इज करेक्ट. कोणती एकवचनी आणि अनेकवचनी, एकवचनचं अनेकवचन केलेलं आहे ते योग्य आहे ते निवडायचं आहे. 4 हे देऊन त्याला आणि 4 त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बघा, वुमन, वुमन्स, वाईफ, वाईव्ज, बुश, बुशेस, ऑक्सेस. तर या ठिकाणी करेक्ट आहे वाईफ, वाईव्ज आणि बुशेस. आता ऑक्सचं काय होणार? ऑक्झन. इथं यन येणार, यस काढून यन येणार,
तरच याचं योग्य अनेक वचन होईल, त्यामुळे ही चुकीचं आहे. आणि ह्या ठिकाणी वुमन आहे ना, या ठिकाणी काय पाहिजे, ह्या फक्त ए काढून त्या ठिकाणी ई घालायचं. वुमन वुमेन, वुमन वुमेन. हे चुकीच्या पद्धतीने दोन्ही अनेक वचनी केलेले आहेत, मग ते गाळायचे आणि निवडायचे कुठले बी अँड सी जे करेक्ट आहेत. मग असा ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे 18चं 2 हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स विच इज द सेंटेन्स इन अ पास्ट टेन्स. भूतकाळी रूपातील वाक्य आपल्याला शोधायचं आहे. आता आय विल आलं म्हणजे हे काय झालं, भविष्यकाळ, फ्युचर टेन्स. आय एम, ड्रॉइंग, इथं काय आला, वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स. एम, इज, आर ही काय आहेत, वर्तमानकाळी व्हर्ब्स आहेत. त्यानंतर थर्ड वन बघा, डायनासोर्स लिव्ड ऑन द अर्थ मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो. लिव्ड म्हणजे ते काय केलेलं आहे की व्हर्बचं भूतकाळी भूतकाळ लिहिलं आहे बघा, लिव्ड, बरोबर आहे. तर आणि फोर्थ वन बघा, पीपल विल आलं भविष्यकाळ झाला, म्हणजे हे भविष्यकाळी आणि हे वर्तमानकाळी, आणि या ठिकाणी व्हर्बचा पास्ट टेन्स आहे म्हणून ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ओके. देन 20 बघा, 20व, सिलेक्ट द मिसमॅच्ड पेअर ऑफ अन ॲनिमल साऊंड अँड इट्स लिव्हिंग प्लेस रिस्पेक्टिवली. तर घरदर्शक शब्द आणि काय म्हटले त्यांचा साऊंड, ध्वनिदर्शक आणि घरदर्शक कुणाकुणाची बरोबर आहेत ते पहा आणि कुणाचं चुकलेलं आहे ते पहा. तर या ठिकाणी पहा, मंकी चॅटर्स ट्री, टायगर रोअर्स केव, कॅमल ग्रंट्स डेझर्ट्स, पिग बिलो शेड. तर या ठिकाणी मंकीचं योग्य आहे, त्याच्या ध्वनीला चॅटर्स म्हणतात, राहते झाडावर. टायगर रोअर्स, वाघाची काय असते, डरकाळी, राहतो गुहेत. कॅमल म्हणजे उंटचं ग्रंट्स आणि राहतो डेझर्ट्समध्ये. त्याच्यावर कॅमलच्या ओरडण्याला ग्रंट्स म्हणतात आणि तो राहतो कुठे, डेझर्ट्समध्ये. आता पीकचं काय, बिलोज, आणि हे शेड. पीक काय शेडमध्ये राहत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य आहे. त्यानंतर 21, चूज द करेक्ट स्लोगन विच इज रिलेटेड टू ब्लड डोनेशन. रक्तदानाविषयीचं कोणतं स्लोगन आहे तो आपल्याला शोधायचा आहे. फर्स्ट वन आहे, डू नॉट डोनेट ब्लड बिकॉज यू शाल वीक. ब्लड इज आवर वेल, कीप इट अप. डोनेट ब्लड, सेव्ह लाईव्स. डोंट वेस्ट युअर ब्लड टू अदर्स. तर रक्तदानाविषयीचं स्लोगन काय आहे, डोनेट ब्लड, सेव्ह लाईव्स. म्हणजे काय की लाईफ, कुणाचं तरी जीवन वाचवा, रक्तदान करा आणि जीवन वाचवा. त्यानंतर पहा, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर मेकिंग अ रिक्वेस्ट. तर काय करायचे आहे, विनंतीदर्शक वाक्य बनवायचं आहे. तर कसं होईल पहा, माय सिस्टर ज्योती फॉरगॉट हर पेन ड्राईव्ह अँड वॉन्ट्स टू बॉरो इट. तर ह्याच्यातलं कुठलं जो त्याला योग्य होईल, प्लीज गिव्ह मी युअर पेन ड्राईव्ह. म्हणजे काय म्हटले, माय सिस्टर ज्योती फॉरगॉट हर पेन ड्राईव्ह अँड वॉन्ट्स टू बॉरो इट. प्लीज गिव्ह मी युअर पेन ड्राईव्ह. ह्याचं योग्य आहे. तर पहिला ऑप्शन काय आहे, व्हाय डोंट यू लेंड मी युअर पेन ड्राईव्ह. म्हणजे हा प्रश्न विचारला आहे. कॅन आय गिव्ह माय पेन ड्राईव्ह टू यू. इथे काय म्हटलं, माझं पेन ड्राईव्ह तुला देऊ का, तिथे योग्य होत नाही. आय ब्रॉट युअर पेन ड्राईव्ह, आय ब्रॉट युअर पेन ड्राईव्ह, मी तुझं पेन ड्राईव्ह विकत आणलं, नाही होऊ शकत. तर प्लीज गिव्ह मी युअर पेन ड्राईव्ह. तर काय रिक्वेस्ट असेल, विनंती असेल तर प्लीज याच्यामध्ये येतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2. देन पहा, एक पॅरेग्राफ दिलेला आहे, त्या पॅरेग्राफवरून काय क्वेश्चन आन्सर करायचे आहेत. पॅरेग्राफ वाचून घ्या, स्किप करून नाही, थांबून बघा. द ॲस्ट्रॉनॉट मीन्स, पॅरेग्राफ कसा आहे, द वर्ड ॲस्ट्रॉनॉट मीन्स अ पर्सन हू ट्रॅव्हल्स इन स्पेस.
The Soviet astronaut Yuri Gagarin was the first person in the world to travel into space on 12th April 1961. The first Indian space the s- sorry the first Indian person to go into space is Rakesh Sharma on 3rd April 1984. Rakesh Sharma rocketed out into space with two other Russian astronauts. Rakesh Sharma reported that he could identify India easily from space. He could see the blue ocean, green land, and snow-capped dazzling Himalayas. प्रश्न आहे प्रश्न काय आहेत पहा. What is mean by the word astronaut? तर a person who travels in space. तर त्यांचा प्रश्न कसा होता की अवकाश यात्री यांना कुणाला म्हणतात जे स्पेसमध्ये म्हणजे अंतराळात किंवा अंतरिक्षमध्ये ट्रॅव्हल करतात त्यांना काय म्हणतात ॲस्ट्रॉनॉट असे म्हणतात. अ पर्सन हू ट्रॅव्हल्स इन स्पेस. सेकंड होतं हू वॉज द फर्स्ट ॲस्ट्रॉनॉट इन द वर्ल्ड. म्हणजे पहिला व्यक्ती कोण तर अवकाशात जाणारा पहिला होता युरी गॅगरिन. पर्याय क्रमांक 4. याच्यामध्ये राकेश शर्मा भारतीय जो होता तो पहिला फर्स्ट इंडियन पर्सन टू गो इन टू स्पेस राकेश शर्मा. कल्पना चावला पण भारतीय. त्यानंतर राजाचारी याच्यापैकी राकेश शर्मा हे आपले फर्स्ट भारतीय होते जे काय गेले अंतरिक्षमध्ये गेले. नंतर कल्पना चावला गेलेल्या आहेत. नंतर 25th क्वेश्चन पहा. Which of the following sentence is correct? Rakesh Sharma was traveled into space on 12th April 1961. नाही. या ठिकाणी कोण पाहिजे होता युरी गॅगरिन. राकेश शर्मा सी द ब्ल्यू ओशियन ग्रीनलँड स्नो कॅप्ड डेझलिंग हिमालयस. यस या लास्टच्या वाक्यात दिलेलं आहे पाहते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ह्याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आपण इयत्ता 5वी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेतील इंग्रजी विभाग सोडवलेला आहोत. तर जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.